नमस्कार सर्वांना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप सोपी, झटपट आणि टेस्टी बटाट्याची स्नॅक रेसिपी. हा पदार्थ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवू शकता. चला तर मग पाहूया ही कुरकुरीत बटाट्याची खास रेसिपी. इथे मी मीडियम आकाराचे 5 बटाटे घेतलेत. त्याची सालं काढून खिसणीने असे ते बारीक खिसायचे आहेत आपल्याला. इथे बघा खिसून झालं आहे आपलं. बटाट्याचा किस आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं स्टार्च जे असतं ते पूर्णपणे निघेल. आणि इथं बघा अजिबातच पाणी ठेवायचं नाही आहे. सगळा बटाटा आपल्याला असा गाळून घ्यायचा आहे किंवा हाताने पिळून घेऊ शकता. इथे बघा मी मसाल्यामध्ये लसूण, आलं आणि 2-3 मिरच्या घेतल्यात, त्याची पेस्ट बनवली. इथे कोरड्या झालेल्या किसामध्ये मी एक चमचाभर हिंग घेतलं आहे, त्याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा, तांदळाचं पीठ, हळद, चवीपुरतं मीठ आणि बेसन. बेसन अर्धी वाटी घेतलं आहे मी आणि जसं लागेल तसं आपल्याला इथं आपण वापर करायचा आहे त्याचा आणि असं व्यवस्थित असं ते मिश्रण कालवत राहायचं आहे आपल्याला. जसं का आपण मिश्रण कालवलं तसं ते सैल होत जाते. इथे बघा मी तव्यात 1 पळी तेल टाकले आणि हे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे त्याचे आकार देऊ शकतो. हे बघा इथं मी छोटे-छोटे पराठ्यासारखं छोटे-छोटे पराठे म्हटले तरी चालतील याला. असं पसरवायचे आपल्याला, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही. हे असं तेलात व्यवस्थित असं पसरलं जातं. तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचे, गुलाबी लालसर कलर येईपर्यंत त्याला. अजिबात गडबड करायची नाही, ते पालतं करायची. व्यवस्थित असं त्याला रंग सुटेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. हे बघा मोकळं झालं आहे आपला पराठा आणि एखाद्या चमच्यानं किंवा कशानंही आपण ते असं पालतं करून घ्यायचं. नाहीतर मग ते तेल आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते जास्त. चमचा किंवा पळी कशाचाही कोणत्याही भांड्याचा उपयोग करून तुम्ही असं दोन्ही साईडनी त्याला असं पालतं करू शकता आणि दोन्ही साईडनी त्याला व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं असा कलर येईपर्यंत. बघा छान असे तयार झालेत आपले पराठे बोलू शकता किंवा पोटॅटो स्नॅक्स काही बोलू शकता. तयार झाले आहेत पोटॅटो स्नॅक्स किंवा पोटॅटोचे पराठे. चला आता चटणीची तयारी करूया. इथे मी 2 टोमॅटो घेतले चिरून आणि त्याला असं व्यवस्थित भाजून घ्यायचे. 10-12 लसणाच्या पाकळ्यासुद्धा त्यात टाकल्या मी भाजायला. चांगलं खरपूस असं टोमॅटो भाजायचं आपल्याला. हे बघा भाजून झालं आपलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घेऊया. त्यात वरून थोडंसं मीठ टाकू आपण. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तिखट हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता याच्यात. हे बघा तयार झाली आहे आपली चटणी. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.